नमस्कार, BCNC न्यूज मध्ये मी श्रद्धा पंडे आपल्या सर्वांचं स्वागत करते। बघूयाचं सविस्तर वृत्त। केरोनेशन क्लब या ठिकाणी भुसावळ फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विविध गृहोपयोगी वस्तू, गृह सजावटीच्या वस्तू, हस्तकलेच्या वस्तू असे विविध साहित्य या ठिकाणी एकाच छताखाली उपलब्ध आहे, ज्यामुळे सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र हे फूड फेस्टिवल ठरत असून फार मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी ग्राहकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे। साप्ताहिक सेवक संदेश व बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कोरोनेशन क्लब मैदानावर भुसावळ फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे। या भुसावळ फेस्टिवलमध्ये विविध गृहोपयोगी साहित्य, गृह सजावट साहित्य, शैक्षणिक साहित्य, आधुनिकतेची कास धरणाऱ्या विविध वस्तू या सर्व एकाच छताखाली उपलब्ध आहेत व यामुळे ग्राहक वर्गाची फार मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ग्राहकांसाठी आकर्षणाचं केंद्र हे भुसावळ फेस्टिवल ठरत आहे। या ठिकाणी विविध वस्तू एका छताखाली उपलब्ध असताना देखील अतिशय मुबलक दर ग्राहकांना त्यांच्या खरेदीसाठी द्यावे लागत आहे। त्याचप्रमाणे विविध डिस्काउंट ऑफर हे ग्राहकांना आकर्षित करणारे ठरत आहे। या ठिकाणी फक्त गृहोपयोगी वस्तू आणि आधुनिकतेची कास धरणाऱ्या विविध वस्तू दिसत नाही, तर विविध अशा खाद्यपदार्थांची दुकानं देखील चविष्टांच्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी या ठिकाणी हजर आहेत, ज्यामुळे या ठिकाणी चविष्ट वर्ग आपल्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी विशेष गर्दी करताना दिसतोय। हस्तकला सामग्रीवर विशेष कल या ठिकाणी ग्राहक वर्गाचा पाहायला मिळतोय। अतिशय सुंदरशी कलाकुसर व नक्षीकाम केलेल्या वस्तू या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। भुसावळकरांसाठी ही एक आधुनिकतेची कास धरणारी अशी फेस्टिवल ठरलंय। आता आपला भुसावळ फेस्टिवल आपण आयोजित करण्यात आलेला आहे, काय विशेषता आहे आयटम? याच्यामध्ये होम अप्लायन्सेस आहेत, त्याच्यानंतर एजी मॉप, फरशी साफ करण्याची मशीन आहे, मिल्क शेक आहेत, लखनवी चिकन आहेत, म्हणजे लखनवी आयटम जे येतात त्याच्या प्रकारचे आगळ्या 40,000 प्रकारचे याच्यामध्ये आयटम आहेत, ज्यामध्ये नमकीन चिवडा आहे, रोटी मेकर आहे आणि भरपूर अनेक प्रकारचे व्हेरायटी त्याच्यामध्ये। आणि रेट ऑफ रेंज कशी आपल्याकडे? 100 रुपयापासून ते 10,000 पर्यंत सर्व रेट आहेत आपल्याकडे, सर्व प्रकारचे रेट आहे त्याच्यामध्ये। फेस्टिवल किती चालणार आहे? हे 5 एप्रिल ते 10 एप्रिल पर्यंत आहे आणि त्याचे आयोजन आपल्या साप्ताहिक सेवक संदेश आणि कृष्णा महिला बचत गट यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे। बीजेपीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार असलेल्या रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ प्रचार मिरवणूक भुसावळ शहरातून काढण्यात आली। या ठिकाणी फार मोठ्या संख्येमध्ये बीजेपी समर्थक या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले दिसले। भुसावळ शहरात बीजेपी उमेदवार असलेल्या रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली काढण्यात आली। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी पुरुषोत्तम नेवाडे, परीक्षित बराटे, अजय पाटील, अजय भोडे, विक्की बत्रा, प्राध्यापक नेवे, रमण भोडे, ॲडव्होकेट श्याम गोंदेकर, रमेश नागराणी, मुन्ना ठाकूर, शेखर इंगडे यांसह महिला पदाधिकारी व बीजेपी समर्थक फार मोठ्या संख्येमध्ये हजर होते। म्युनिसिपल पार्क भागातील श्रीराम मंदिरापासून श्रीफळ वाढून या प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली होती। फटाक्याच्या आतिषबाजीने प्रचार रॅलीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं। प्रचंड संख्येत कार्यकर्ते व बीजेपी समर्थक येथे हजर दिसले व सर्वांमध्ये एक आगळा वेगळा उत्साह यावेळी पाहायला मिळाला। यंदा रामनवमी विविध ठिकाणी साजरा करण्यात आली व यानिमित्त विविध कार्यक्रम देखील शहर परिसरामध्ये घेण्यात आले होते। याच मालिकेमध्ये मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये महिला वर्गाची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली। महिला वर्ग पुणेरी फेट्यासह अतिशय शाही अंदाजमध्ये या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या होत्या, तर तरुणांनी डीजेच्या तालावर तौल धरला। रामनवमी निमित्त श्री संप्रदायाच्या वतीने राम जन्मोत्सवाचा मिरवणूक काढण्यात आली। महिलांनी लेझिम खेळत ध्वज नृत्य या ठिकाणी सादर केले। आकर्षणाचं केंद्र ही सर्वांच्या मिरवणूक ठरत होती, कारण पुणेरी फेट्यांसह महिला वर्ग या मिरवणुकीत दाखल झालेल्या होत्या। परिसरात अतिशय रंगत यामुळे निर्माण झालेली होती। आगळ्या वेगळ्या पद्धतीने यंदा प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव यांच्या वतीने साजरा करण्यात आला। डीजेच्या तालावर तरुण मंडळी या ठिकाणी डौलत आपला आनंद व्यक्त करत होती। प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य अशी प्रतिमा या मिरवणुकीमध्ये सहभागी करून घेण्यात आलेली होती, ज्याच्या दर्शनाने भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन पांडुरंग टॉकीज समोर असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आलं। या ठिकाणी मान्यवरांनी फीत कापून उद्घाटन केलं। या प्रसंगी उमेदवार मनीषदादा जैन यांच्यासह पालकमंत्री संजय सावकारे व इतर समर्थक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच पार पडलं। यावेळी पालकमंत्री संजयभाऊ सावकारे यांसह उमेदवार मनीष जैन, गफ्फार मलिक, युवराज लोणारी, उदयसिंग काके, माजी आमदार निळकंठ फालक, मुनव्वर खान इत्यादी पदाधिकारी या ठिकाणी हजर दिसले। पांडुरंग टॉकीज समोरील कॉम्प्लेक्समध्ये या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला। मान्यवरांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले व यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या विजयी होण्यासाठी आवाहन ठिकाणी करण्यात आलं। फार मोठ्या संख्येमध्ये राष्ट्रवादीचे समर्थक या ठिकाणी दाखल झालेले होते। फीत कापून हा शुभारंभ इथे करण्यात आला। ही लढाई विचारधारेने आपल्याला लढावी लागणार आहे। ही तत्व विचार सिद्धांत याच्या विरोधात शैतान यामधली ही लढाई आहे। धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी या ठिकाणी लढावी आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात धर्मांध शक्तीला जमिनीमध्ये काढण्यासाठी आपली ही एकतेची, एकात्मतेची, अखंडतेची आणि बंधुभावाची लढाई या ठिकाणी आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले आहे, द्वेषाने द्वेष वाढतो आणि मैत्रीतून मैत्री वाढते, बंधुभाव वाढतो। म्हणून सर्वच प्रतिबंधावस्थे सर्वच लोकांना इथे माहिती कशी जाहीर करायची, नियोजन एकदम परफेक्ट आहे। याद्यांबद्दल आपण सांगितलं, याद्या सुद्धा आहे। बूथ लेवलची आपल्याला कमिटी फॉर्म करायची आहे। ते मी विनंती करेन की काँग्रेस व राष्ट्रवादीच्या लोकांनी समोर बसून इथे त्यांची रात्रभर असेल, त्यांचे कार्यकर्ते असतील, या भागाची त्यांनी समोर समिती बनवून त्यांनी करायला पाहिजे, जेणेकरून एमपीचे असतील तरी आम्ही घेऊ, अजून इतर पक्षाचे असतील तरी आम्ही घेऊ। आम्हाला सर्वांना सोबत बसून सर्वांना काम करायचं आहे। देशाची निवडणूक आहे, त्यामध्ये रस्ते, गटर, पाणी हे काही लोकसभेच्या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा नसतो, जरी एक पाठ असला तरी लोकसभेचे मुद्दे हे देश पातळीवरचे मुद्दे असतात। देशाची सुरक्षा असते, देशाचे धोरण ठरवायचे असतात, देशामध्ये रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील, देशातलं उत्पन्न कसं वाढेल, शेतकऱ्यांना कशी सुटतील, या सगळ्यांची एक निवडणूक असते, धोरण ठरवणारी निवडणूक असते। राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला। फार मोठ्या संख्येमध्ये समर्थक या ठिकाणी हजर होते। मात्र त्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हे सुमारे 80% या ठिकाणी गैरहजर दिसले, म्हणजे त्यांची अनुपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली। पण मग ही अनुपस्थिती का झाली? राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या गटबाजीचं तर हे चित्र नाही, अशातले अनेक प्रश्न या ठिकाणी उभे राहत आहेत। कौल शहर के अंदर अभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्ष का प्रचार कार्यालय का उद्घाटन हुआ, जिसमें काफी कम तादाद में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के कार्यकर्ता, पदाधिकारी, नगर सेवक लगभग नजर ही नहीं आए। तो इसका मुख्य कारण क्या है, जिसमें आपकी भी उपस्थिति नजर नहीं आई? आप जो बोल रहे हैं ठीक बोल रहे हैं, लेकिन हमको कोई बात के लिए नहीं, हमको ना लेटर आया ना फोन आया क्या उद्घाटन है, जबकि आज में भूसावल में के बाहर गए नहीं। हमको कोई नगर सेवक को हमको बुलाने गया कि भाई हमको आपको उद्घाटन करने के आना चाहिए, लेकिन हमको ना फोन आया, ना गफ्फार मलिक का फोन आया, ना किसी का फोन हमको आया वहाँ। और राष्ट्रवादी किसी भी तरह हमें सीट को लाएंगे। और है अपने पालक मंत्री का और संतोष भाऊ का, ये तीसरा आदमी कोई पेट्रोल डाल रहा है हमारे आपस के अंदर। संतोष भाऊ ये हम एक ही पार्टी, हम किसी हालत में संतोष भाऊ को, यदि अगर एक पार्टी है तो फिर आपकी उपस्थिति उस प्रचार कार्यालय में होना जरूरी थी, क्योंकि आप सिर्फ नगर सेवक ही नहीं है बल्कि गट नेता भी है पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के। लेकिन हमको ना बुलाया नहीं ना गफ्फार मलिक साहब ने बुलाया, ना किसी ने बुलाया, हमको फोन ही नहीं आया। और है अपने पालक मंत्री का और संतोष भाऊ का, ये तीसरा आदमी कोई पेट्रोल डाल रहा है हमारे आपस के अंदर। संतोष भाऊ ये हम एक ही पार्टी, हम किसी हालत में संतोष भाऊ को, यदि अगर एक पार्टी है तो फिर आपकी उपस्थिति उस प्रचार कार्यालय में होना जरूरी थी, क्योंकि आप सिर्फ नगर सेवक ही नहीं है बल्कि गट नेता भी है पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के। लेकिन हमको ना बुलाया नहीं ना गफ्फार मलिक साहब ने बुलाया, ना किसी ने बुलाया, हमको फोन ही नहीं आया। तो इसके अंदर किसी प्रकार का मतलब इन्हें कहीं ना कहीं गठबाजी या कहीं ना कहीं मतलब इन्हें आपस में तफावत नजर आ रही है? नहीं, दो चार बर्तन है तो आपस में टकराते फिर मिलते हैं। हाँ, इसमें गठबाजी समझ लिया। अगर ये टकराने में अगर राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के उम्मीदवार को हार का सामना करना पड़ेगा? नहीं, भगवान की इतनी मेहरबानी है कि यहाँ बहुत दीवाने हैं शरद पवार साहब के और सोनिया गांधी के। यहाँ बहुत लोग वोट देंगे यहाँ,
हम किसी भी हालत में इस सीट को लाएंगे। मनीषदादा जैन यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं, परंतु इथे आपली उपस्थिती दिसून आली नाही. तर आपल्याला मुद्दाम बोलवलं नाही की आपल्याला बोलवलं सुद्धा आपण तिथे आले नाही. भुसावळ शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि PRP गटाचे अधिकृत उमेदवार मनीषदादा जैन यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं हे मला तुमच्याकडून कळतंय. आज या कार्यालय उद्घाटनाच्या संबंधित मला कोणाचाही निरोप आला नाही किंवा कोणाचाही फोन आला नाही. त्यामुळे या संबंधित मला काहीही माहिती माझ्याकडे नाही. जर का रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये भुसावळ शहर हे सर्वाधिक मतदार असलेलं शहर आहे आणि या शहरामध्ये काही लोकांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा प्रयत्न केला असेल तर याचा जनमानसात किंवा मतदारांमध्ये एक चुकीचा संदेश जाणार आहे. परंतु एक पक्षाची बांधिलकी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे नेतृत्व गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी करतोय आणि राष्ट्रवादीचा झेंडा बालपणापासूनच आम्ही खांद्यावर घेऊन फिरत आज नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचलो आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही जर आम्हाला त्या ठिकाणी कार्यालयाच्या उद्घाटनाला बोलवण्या इतपत योग्यता समजली नसेल तर उद्या नवीन कार्यालय एका दुसऱ्या ठिकाणी आदरणीय संतोषभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षाचं त्या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भात नवीन उभारणी करू आणि पक्षाचं इमाने इतबारे काम करून राष्ट्रवादीचा जो मोठा गट म्हणून भुसावळ शहरामध्ये मानला जातो त्या नगरसेवकाची उपस्थिती अनुपस्थिती ते खटकली. तर तिथे तुम्हाला बोलवण्यात आलं होतं का नव्हतं? नाही, मला तिथं 4:30-5 वाजता मला फोन आला प्रमोद भाऊ सावकार यांचा आणि काल रात्री मला 10:30-11 वाजता 11-11:30 सुमारास सतीश अण्णा पाटील जे जळगाव लोकसभा मतदारसंघामधले उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस RPI युतीचे, तर त्यांनी काही महत्वाच्या जबाबदाऱ्या माझ्याकडे सोपवल्या होत्या. नशिराबाद आणि धरणगावच्या विशेष एक समाजाची बैठक लावण्यात त्यांनी मला सूचना दिल्या होत्या आणि पक्षाचा जिल्हा सरचिटणीस म्हणून मला त्या ठिकाणी माझं पूर्व नियोजन होतं आणि भुसावळचं जे कार्यालयाचं ओपनिंग झालं आहे ते 5:30 वाजेचं काहीतरी टायमिंग मला माहिती मिळाला आणि मी तिथं पोहोचून गेलो होतो. त्यामुळे मी वेळेवर येऊ शकलो नाही आणि जो मोठा गट आहे, नेते आहे, आमच्या पक्षाचे जे आदेश देतील त्या पक्षाने मी पक्षाचं काम नेहमीप्रमाणे काम करतोच आहे आणि पक्षाचं मी एक साधारण सिपाई आहे. नेते मंडळी बाकी लोक सर्व एकत्र बसून काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला जोडण्यासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करणारच आहे. साबिर भाई, जैसे कि आप अघाड़ी पिछाड़ी सारी चीजों को मात देकर एक मीना अघाड़ी की जानिब से तीसरी बार नगर पालिका में तीसरी बार आपके वालिदा मतलब आपके माताजी के थ्रू आप नगर पालिका में पहुंचे और उसके बाद आपने पूरा समर्थन संतोष भाऊ चौधरी इनको किया है. यानी कि सीधी सी बात नजर आ रही है कि आप वापस से राष्ट्रवादी के प्रचार राष्ट्रवादी पार्टी के अंदर शामिल हो चुके हैं. तो आप जो वक्त है खासकर राष्ट्रवादी के उम्मीदवार को चुना के लाकर शरद पवार जी इनको मतलब राष्ट्रीय मान सम्मान देने का, ऐसे समय आप भुसावल से राष्ट्रवादी पक्ष कार्यालय के तमाम कार्यों से, तमाम उनकी सभाओं से, तमाम मेड़ावे से आप नाराजगी दिखाते हुए दूर दूर और किनारा कशी क्यों कर रहे हैं? ऐसा है, हमारे जो अभी नेता है संतोष भाऊ चौधरी और हमारे गट नेता नईम पहलवान और पूरे हमारे नगर सेवक सब संतोष भाऊ के साथ में है. उनका जैसे उनको जब मान सम्मान पार्टी में नहीं मिल रहा है तो हमारी तो बात की दूर की बात है, यानी हमारे को भी मान सम्मान नहीं मिल रहा है.
ना कोई फोन आ रहा है, ना कुछ हमको निमंत्रण मिल रहा है, तो हम क्यों वहां पे जाए। हाँ, अगर वो हमें बुलाते हैं, हमें आदेश देते हैं, तो हम सब काम करने के लिए बिल्कुल तैयार है। हम उनका आदेश का रास्ता देख रहे हैं कि वो कब हमें बुलाए, और हम तो काम के लिए तैयार ही है। आज 11 नगर सेवक एक कॉप को मिला के, लेकिन हमें यहाँ आप देखो, आप मुस्लिम मोहल्ले में इधर उधर कहीं भी मतलब आपको ऐसा मतलब लग ही नहीं रहा कि इलेक्शन है। लोग हमसे पूछ रहे हैं कि भाई आप क्यों नहीं सहभाग हो रहे हैं इसमें। तो हमने बोले अभी टाइम है, हम होंगे, वक्त देख रहे हैं, हम भी 2-3 दिन में निर्णय आ जाएगा, तो हम बिल्कुल तैयार है। आदेश का इंतजार कर रहे हैं? ऐसा है, हम आदेश तो हम अभी सब संतोष बाबू के पीछे है। वो जैसे उनको जो आदेश मिलेगा, हम उनके वो जब बुलाएंगे हम चले जाएंगे। एक मिनट। आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यालय का उद्घाटन हुआ, जिसमें आपकी उपस्थिति मौजूद नहीं थी। किस लिए आपकी उपस्थिति क्यों मौजूद नहीं थी इसमें? आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रचार कार्यालय का उद्घाटन हुआ। ये सबसे पहले तो ऐसा कोई भी रीतसर आमंत्रण या किसी प्रकार का मैसेज पहली बार तो हमको नहीं आया। इसके लिए आज कार्यालय का उद्घाटन हुआ, ये मालूम ही नहीं तो जाएंगे कैसे। मैसेज या कार्ड वगैरह क्यों नहीं आया, इसके पीछे कोई रीजन? इसके पीछे एक ही हो सकता है कि हम संतोष बाबू के समर्थक है। ये जो आपस में दो गठबाजी चल रही है, कहीं उसकी वजह से तो नहीं आपको ये कार्ड वगैरह या मैसेज वगैरह नहीं आया? गठबाजी क्या, गठबाजी बोले तो गठबाजी का कारण ही नहीं है, क्योंकि जो माजी आमदार सबके लोकप्रिय संतोष बाबू चौधरी जो है, इन्होंने भुसावल शहर के भुसावल तालुके में राष्ट्रवादी मजबूत किया है। सबसे पहले राष्ट्रवादी की जो शाखाएं हैं और सब पदाधिकारी वगैरह जो नियमनों है, जो राष्ट्रवादी आज बोले जाती है भुसावल शहर में, भुसावल तालुके में, तो वो जो है मेन करता धरता वो संतोष बाबू चौधरी है। लेकिन संतोष बाबू चौधरी ने जो लोगों को बड़ा किया, आज वो लोग संतोष बाबू चौधरी को मान सम्मान देने से डर रहे। इसके लिए अगर वो ऐसा करेंगे तो हम वहां पर जाना भी उचित नहीं समझते। हमारे पक्ष के जो राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद चंद्र जी पवार साहब जो है, उनके ऊपर हमारी श्रद्धा है। जो शरद पवार साहब जो बोलेंगे वैसा हम करने वाले हैं। लेकिन हमारे संतोष बाबू चौधरी जो है, इनको मान सम्मान और पूरी जो जलगांव जिले में आज उनको जो मुल्क मैदानी तोप जाना जाता है, वो हिसाब से अगर उनको मान सम्मान मिला जाता है, तो हम हमारी पूरी टीम लेकर ये इलेक्शन प्रचार में मनीष दादा के साथ में पूरी ताकत लगाकर उतरेंगे। उन्होंने सिर्फ आवाज देना, हमारे संतोष बाबू ने उनको शब्द दिया है कि हम तुमको 1 लाख के फर्क से चुन कर लाएंगे, वो हम पूरा करेंगे। हमको सिर्फ ये है, हमारे संतोष बाबू चौधरी को जो उन्होंने शब्द दिया था, वो शब्द वो मान सम्मान मिलना चाहिए। बाकी हम पक्ष के लिए हमारी बांधिलकी है और हम पक्ष जो बोलेंगे वो हम करेंगे। वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर भागातील रहिवासी असलेल्यांच्या वतीने नुकतंच एक निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलेलं आहे। या भागातील रहिवासी नागरिकांना रेशन कार्डद्वारे अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ता महिला अध्यक्ष सविता माडी यांच्या वतीने सिद्धेश्वर नगर वरणगाव या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आहे। त्यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय की मागील 25 ते 30 वर्षांपासून वरणगाव या ठिकाणी हे सर्वजण वास्तव्यास आहेत। सिद्धेश्वर नगर हा भाग समाजातील सर्व जाती धर्म जोपासणाऱ्या कष्टकरी हातमजूर शेतकरी करणाऱ्या सामान्य नागरिकांचा एकमेव संघ सामूहिक भाग म्हणून गणला जातो व या भागात राहणाऱ्या लोकांची परिस्थिती अत्यंत नाजूक असून त्यांना मिळालेल्या शिधापत्रिकांची तपासणी करून गरजू लोकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। नगर हा भाग अत्यंत गरीब वस्तीचा आहे आणि तिथे बरेचशे गरीब लोकांना अन्न सुरक्षेमध्ये लाभ मिळालेला नाहीये, तरी त्यांना शासनाकडून इन्क्वायरी करून गरिबांनाच हा न्याय मिळाला पाहिजे।
एकेकाळी आय काँग्रेसचे निष्ठावंत खासदार असलेल्या डॉक्टर उल्हास पाटील यांनी यंदा अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या वतीने नुकतंच बोदवड या ठिकाणी प्रचार सभा काढण्यात आली व या प्रचार मिरवणुकीदरम्यान त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेतली. त्यांच्या वतीने करण्यात आलेली ही बंडखोरी संपूर्ण जिल्हाभरात चर्चेचा विषय बनली आहे. आय काँग्रेसचे माजी खासदार यांनी पक्षाशी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी यंदा दाखल केली आहे व त्यांच्या वतीने धुवाधार प्रचाराला सुरुवात देखील करण्यात आली आहे. बोदवड येथे नुकतीच प्रचार रॅली त्यांच्या वतीने घेण्यात आली, ज्यात समर्थक मोठ्या संख्येत हजर झालेले दिसले. पायी प्रचार रॅली त्यांच्या वतीने काढण्यात आलेली होती. लोकांच्या ठिकठिकाणी लोकांच्या घरात जाऊन त्यांनी मुलाखत घेतली व त्यांच्या या ठिकाणी समस्या जाणून घेतल्या. तसेच या ठिकाणी डॉक्टर उल्हास पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन समर्थकांच्या वतीनं केलं जात होतं. एकेकाळी निष्ठावंत असलेले हे कार्यकर्ते यांनी अचानकपणे या ठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे आज त्यांनी त्यांचे कार्यालय हे ओळख मात्र आज बंडखोरी केल्याने चर्चेचा विषय बनलेला आहे. वरिष्ठ देखील या विषयाला घेऊन सध्या चिंतित दिसत आहे. यंदा रक्षा खडसे, मनीष जैन व डॉक्टर उल्हास पाटील यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. इरादा जो है वो किसी कायदे कानून करने के वास्ते से बिल्कुल नहीं है और पूरी जनता मेरे साथ में है. मुझे मेरे इस बोदवड क्षेत्र में बोदवड परिसर सिंचन योजना जो है, जिससे पानी का हर खेत में जाना और उससे काश्तकारों को फायदा होना, उसके लिए सम्माननीय महामहिम प्रतिभाताई पाटिल इन्होंने जो शुरुआत की है उसका पूरा जनता के लिए फायदा देने के लिए और दिल्ली में इस प्रकल्प को राष्ट्रीय प्रकल्प करके मान्यता लेने के लिए मैं मेरी उम्मीदवारी यहाँ कर रहा हूँ. आजचे बातमीपत्र संपले. धन्यवाद.